अमित शहा यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना 155 150च्या खाली भाजप जागा सोडायला अजिबात तयार नाही. म्हणजे भाजपला 150च्या आसपास उमेदवार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढायचं आहे हे त्यांनी सांगून टाकल्याची सूत्रांची माहिती आहे. याचा अर्थ 160 जागा 155 160 जागा ते लढवणार अशा प्रकारची बातमी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येत आहे. त्याला जोडून एक बातमी अशी आली की 150च्या खाली भाजप अजिबात सेट होणार नाही, तडजोड करणार नाही. याचा अर्थ उर्वरित ज्या जागा आहेत त्यात अजित पवार आणि शिवसेना तुम्ही दोघे मिळून फडणवीसांसोबत चर्चा करा आणि आपापल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करा. भाजपचा आकडा हा ठरलेला आहे त्यांनी सांगितलं. याचा अर्थ अमित शहा यांना हेही माहित आहे की कुरबुरी होणार आहे, पण त्या शमवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि आपला शब्द अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष खाली पडू देणार नाही. जो व्हेटो पॉवर आहे तो खरं तर मोदींकडे आणि पर्यायानं अमित शहा यांच्याकडे हे ते जाणून आहे. त्यामुळे भाजपला थ्रेट होणार नाही अशा प्रकारचं कुठलंही वर्तन, कुठली भूमिका हे दोन पक्ष घेणार नाही. म्हणजे ही विशेषत्वानं 4 नावं पुढे येत आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातनं केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांचंच नाव होतं, पण आता गडकरी यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा सोपवली आहे. पण बातमी अशीही येते की गडकरींना काही अधिकार हवेत आणि जर ते अधिकार दिले गेले नाही तर त्यांची तयारी नाही. जो प्रचार ते पूर्वी करायचे पक्षासाठी निवडणुकीत तोच ते करणार आहे. पण गडकरींची भूमिका ही पुढे आली नाही. गडकरी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कोणतंही वक्तव्य हे करत नाहीये. भाजपाच्या धोरणात्मक मुद्द्यावरही बोलत नाही. याचा अर्थ काही चलबिचल ही गडकरींच्या मनात सुद्धा आहे. आणि गडकरी नागपूरात असताना सुद्धा भाजपच्या बैठकीमध्ये नव्हते. ते जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निघून गेले. जर गडकरींच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली असेल तर मग गडकरींची उपस्थिती विदर्भाच्या बैठकीमध्ये अनिवार्य होती. मात्र तसं घडलं नाही. याचा अर्थ गडकरींनी आपली काही भूमिका निश्चित केल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून अमित शहा यांनी आपल्या हातामध्ये सूत्र घेतल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना शरद पवारांना मात द्यायची आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे महायुती आणि भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलतात. संजय राऊत सुद्धा आक्रमकपणे बोलत असतात. आरोप प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये सुद्धा महायुतीच्या विरोधात बोलणारे नेते तयार झालेले आहेत. पण शरद पवार शांत असतात, अत्यंत संयमीपणे आपली भूमिका मांडतात, मत प्रदर्शन करतात. वाचाळवीरांना आवरण्यासंदर्भामध्ये त्यांनी एक विधान केलं की कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी ही अशा पद्धतीनं वागताना दिसली नाही असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले खरं तर नारायण राणे यांच्या पुत्रासंदर्भात. नारायण राणे आणि पवारांचे संबंध चांगले आहेत. राणेंच्या आत्मचरित्रामध्ये प्रस्तावना शरद पवारांनीच लिहिली आणि शरद पवारांनी राणेंचं कौतुकही केलंय. पण त्यावेळी त्यांची राणेंबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल असलेली भूमिका आता मात्र आपल्याला बदललेली पाहायला मिळते. याचं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या खालच्या पातळीवरची टीका सध्या सुरू आहे आणि जीभ घसरलेली अनेक नेत्यांची आपल्याला पाहायला मिळते. ते सुद्धा एक भाजप समोर आणि महायुती समोर आव्हान आहे. या वाचाळवीरांना आवरण्याचं काम हे नेत्यांना करावं लागणार आहे. तसे ठोस प्रयत्न खूप झाले असं आपल्याला दिसलं नाही. आतून त्यांनी काही पक्ष पातळीवर काही सूचना केल्या असेल तर माहित नाही. तसं फडणवीस म्हणाले सुद्धा होते की त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य टाळायला आम्ही सांगितलेलं आहे. पण जाहीररित्या पुढे कानउघाडणी केली आहे माहित नाही आणि त्याचे परिणाम सुद्धा समाजामध्ये होत आहेत. त्यामुळे महायुतीच्या विरोधामध्ये काही वेळेला अशा वक्तव्यामुळे जनमानस तयार होतंय असं सुद्धा चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्यामुळे मी म्हणालो की घरही सावरायचं आहे अमित शहा यांना आणि त्यांना पवारांना सुद्धा रोखायचं आहे. हे दुहेरी काम करत असताना ज्या अमित शहा यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये 2014 साली यश आलं, मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये 240 पर्यंत जागा त्यांना भाजपला मिळवता आल्या आणि तेव्हा त्यांची रणनीती, कूटनीती ही उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा यांची फसली, जे 2014च्या निवडणुकीमध्ये खूपच यशस्वी झाले होते. प्रत्येक वेळेला आपले डावपेच यशस्वी होतीलच असं नव्हे, पण पराभवातनं बऱ्याच गोष्टी शिकणारा भाजप असा एकमेव पक्ष आहे. सातत्यानं आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न भाजपचा असतो. पण यावेळी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही खिचडी तयार झाली ती फारच
अंगाशी आली भाजपच्या हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यामुळे पवारांना आसमान दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमित शहा हे कामाला लागले आहेत. सातत्यानं त्यांचे दौरे होतात. मोदींचेही दौरे महाराष्ट्रामध्ये वाढले आहे. भाजपच्या अनेक भाजप शासित राज्यामधनं मंत्री, नेते, पदाधिकारी, आमदार, केंद्रीय मंत्री यांच्या फौजा महाराष्ट्रामध्ये याआधी उतरवल्या गेलेल्या आहेत आणि विधानसभेची निवडणूक जशी जवळजवळ येईल त्यावेळी सुद्धा या फौजा कामाला लागतील तसे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. इतकं सगळं करून सुद्धा पुन्हा एकाचा चेहरा हा निवडणुकीमध्ये अजिबात ठेवता कामा नये असं RSSनं भाजपच्या नेत्यांना सांगितलं. म्हणजे तो मोदी आणि अमित शहा यांच्यासाठीच इशारा होता.